आणि मला वाटतं काही षटकांसाठी मी मिनेशला या ठिकाणी विनंती करेन समालोचन आपण करावं. धन्यवाद प्रशांत सर. आणि आता चालू असला सामना दत्तगुरु सॉरी न्यामा बॉईज विरुद्ध वर्धविनायक या दोन्ही तुल्यबल संघामध्ये आपण लढत पाहतोय. सुंदर असा ऑफच्या दिशेने एक धावेसाठी पंच जरा थांबायचंय पहिला चेंडू झाले 3 चेंडू. ओके कंटिन्यू. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश यांच्यासाठी आकाश सज्ज होतोय आणि मला वाटतं इथे एक चुरशीची धाव काही धाव रोखता आली नाहीये. पुन्हा एकदा एका धावेनेची धाव संख्या पुढे सरसावते. सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. आणि सुरेख असा फटका पाहूया पंच आणि डिक्लेअर झोनमध्ये सुंदर असं चटवलाय चेंडू परंतु काहीसा डिक्लेअर झोनमध्ये एक धावेसाठी पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते आणि 5 धावेवरती संघाचं. आणि आता मात्र स्वैर मारा एक अवांतर धाव पंचांचा दोन्ही समांतर रेषेत इशारा येतोय आणि एक अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. पुढचा चेंडू आकाश शेंडे पुन्हा एकदा लॉंग सुरेख असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पहिलं षटक मला वाटतं इथे संपतंय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 7. ओके 6. पहिलं षटक संपते आणि आता समालोचन कक्षात बदल. आमचे मित्र DK पाटील धनंजय पाटील कोपरी गावचे सुपुत्र आमचे एक मित्र आपल्याला समालोचन करतील. चेक. वेलकम सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहतायत आपण सर्वजण KPL 2024 माऊली क्रिकेट संघ कटई पुरस्कृत माझे सभापती आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणारी स्पर्धा आणि वर्ष दुसरं आहे आणि या वर्ष दुसऱ्यामधील महत्त्वाचा मॅच सुरू आहे. आकाश घरत सध्या मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम नामा बॉईज मोरेगावचा संघ आहे जो नेहमीच आपण पाहिलेला आहे आणि आमचे मित्र नेतेजी कुवेसकर साहेब आहेत. आपलं सहर्ष स्वागत असतं. त्यांची संपूर्ण टीम देखील आज या ठिकाणी आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॅकफुटला गेलं टॅप केलं बॉलला परंतु सिंगल आहे. तिथून आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्र त्या गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल गेल्यानंतर एकच धाव असणार आहेत. धावफलकावरती सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. DBN लाईव्हला संपूर्ण या स्पर्धेचं आपण पाहिलं तर प्रक्षेपण हे आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळीचा बॉल सोडून दिलाय पंच हरीश दादा यांच्याकडून. आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 10 धावा. प्रयत्न सुरू आहेत. गोलंदाज देखील प्रयत्न करतायत. बॅकफुटला गेलं शेवटच्या मोमेंटला मात्र थोडंसं मन बदललं. हलक्याताने चेंडूला टॅप केलं. सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण करताना पाहायला मिळाले. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आज या मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा आहे तिथून मात्र संपूर्ण मॅचचा आनंद लुटण्याचा प्रयत्न आज मात्र सर्वजण करतायत. बॅकफुटला जाऊन पुन्हा सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज संपूर्ण आपण वसई विरार अंडरआर्म क्रिकेट जरी पाहिलं तर खूप छान पद्धतीनं खेळलं जात आहेत. नुकताच एक स्पर्धा पार पडली मनवेलपाड्याच्या नगरीमध्ये विरार प्रीमियर लीग ही आपण स्पर्धा पाहिली होती आणि ती स्पर्धा देखील मात्र खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली होती. बॅकफुटला गेले पुन्हा हलक्यात मात्र चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न. इथून मात्र सिंगल घेतली गेलाय. षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर रन आहेत. धावफलकावरती 13 धावा बनवल्या गेल्या टीम वर्धविनायक संघाच्या माध्यमातून. घेऊयात एक छोटासा ब्रेकमध्ये ऐकूयात संगीत. धनंजय पाटील साहेबांचा हे सच्चा कार्य करता. अरे धनंजय पाटील साहेबांचा हे सच्चा कार्य करता.
म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर थँक्यू. पाटील आपल्या मोबाईलच्या आपण यूट्यूबवर जरी गेलो तरी माऊली जे मंडळाचं सॉन्ग आहेत सध्या यूट्यूबला जर सर्च मारलं यस अंपायर्स पॉवर प्ले मैदानावरती घेतल्या गेलेत. जाऊया पुण्याच्या मैदानाच्या दिशेने तट्या संघामध्ये 2 खेळाडू घेतले गेले आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती आकाश घरत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पहिलं ओव्हरआर्म क्रिकेट या खेळाडूंना अगदी गाजवलं. त्याच्यानंतर आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि नुकताच विरार प्रीमियर लीग आकाश घरत आणि त्यांच्या संपूर्ण संघानं मात्र ती जिंकली होती अक्ष 11. तोच खेळाडू आपल्याला सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. सिंगल मात्र पुण्याच्या मैदानावरती घेतली जात आहेत. धावा फलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र संघाच्या एकूण धावा आहेत 14 धावा. एका बाजूला आपण पहिला मोरेगावचे खेळाडू नाला सोपाराचे खेळाडू खेळतात टीम नामा बॉईज मोरेगाव संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला वरद विनायक विरारचे खेळाडू आहेत. काही डोंगरपाड्याचे खेळाडू आहेत. बॅकफुटला गेलं टॅप केलं बॉलला. पुण्यात सिंगल मात्र या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मैदानावरती आलं. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 15 रन. सुजितजी घडशी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिला पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण छान झालाय परंतु स्वतःवरती संयम कंट्रोल नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेटचा खेळ असू द्या स्वतःचं आयुष्य असू द्यात तिथे स्वतःवरती कंट्रोल आणि नियंत्रण जर नाही ठेवलं तर बहुधा भरपूर काही गोष्टीचा सामना करावा लागतोय. यावेळेचा बॉल आपण पाहिला पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र आपण पाहिला तर सिंगल आहे ती मात्र मैदानावरती पूर्ण होत आहेत. याच्यानंतरचा पुढचा जो मॅच आहे त्याचा टॉस केला जाईल साईशा 11 वर्सेस समर्थ बॉईज 14-32. टीम साईशा 11 आणि 14-32 टीम समर्थ. आपण कॅप्टन पाठवा. बॅकवर्डला गेले खेळण्याचा प्रयत्न मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती बॉलला थांबवलं गेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला श्रेयश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आकाशी जोडी मैदानावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला गेला आहे. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करताना टीम वरद विनायक संघानं बनवल्या धावा त्या मात्र 17 धावा धावफलकावरती बनवल्यात. एकही विकेट आतापर्यंत गमावलेले नाहीत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये डीजेचं एक सुपरहिट सॉन्ग. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. माऊली क्रिकेट संघ कटाई पुरस्कृत आपण पाहतात कटाई प्रीमियर लीग 2024चं मात्र आपण पाहिलं सुंदर आयोजन. सकाळच्या आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ओपनिंग देखील पाहिली. बॅकवुडला गेले रूम केल्या जागा बनवली चेंडूला खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र एक धाव घेतले गेले. श्रेयश विरार प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मिळाली ज्या खेळाडूला तो खेळाडू मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथून मात्र आपण पाहिलं तर खेळाडू येत आहेत आणि पंचांचं बोट आपण पाहिलं तर हवेमध्ये फलंदाज आकाश घरत यांना परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. यावेळीचा बॉल आपण पहिला पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण. वाह काय क्षेत्ररक्षण झाला. टाळ्यांचा गजर मैदानाच्या चारही बाजूने झालाय. प्रेझेन्स ऑफ माइंड योग्य बुद्धिमत्तेचा वापर मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. हे अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने गोष्टी होणार आहेत. धाव फलकावरती आपण धावा पाहिला तर धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. लेन चांगली आहेत टप्पा चांगले आहेत आणि बॅट्समॅनला मात्र संधी देत नाहीत. हेही महत्त्वाची गोष्ट आहे. लीगच्या मॅचेसमध्ये ह्या सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओहो क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय. सरळ चेंडू यष्ट्यांना हिट करतोय. विकेट मिळाली. हेमल यांनाही परतावा लागेल तंबूच्या दिशेने. गॉन.
थँक्यू. शेवटचा बॉल आहे धावा धावफलकावरती 20. यानंतर होणारा मॅच आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील रेडी असणार आहेत. टीम साईशा 11 वर्सेस समर्थ बॉईज 14-32 यामध्ये होईल मॅच. पुढच्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल. टॉस के बॉस आपण सध्याच्या घडीला पाहतायत. शेवटचा बॉल आहे, निर्णायक बॉल आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती झालाय, परंतु छोटे बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. एक धाव तर इथे घेतले गेले आहेत. तिथून मात्र एका धावेने इथे षटक संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत धावफलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. टार्गेट मैदानावरती आहे 22. 22 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं आहे. 22 धावेंचं आव्हान मैदानावरती कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल टीम नामा बॉईज मोरेगाव संघाच्या माध्यमातून ते आपण तो काही वेळामध्ये पाहणार आहोत. त्याच्या पुढचा होणारा मॅच आहे तो टीम साईशा 11चा संघ आहे आणि साईशा 11च्या समोर असेल समर्थ 14-32. यामध्ये होईल टॉस अगोदर एक छोटंसं संगीत. नगरसेवक सदानंद यांची मैत्री आहे खास. थँक्यू साहेब. जरा समोरून बाजूला बा. समोरचे प्रेक्षक इथे समोरचे प्रेक्षक आमच्या टॉस बॉक्सच्या समोरचे प्रेक्षक ज्यांनी ब्लॅकने तिकीट घेतले त्या सर्वांनी बाजूला वा प्लीज. दादा थँक्यू. टॉस केलं जातोय. साईशा 11 आणि समर्थ बॉईज दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला तयार आहेत, सज्ज आहेत. तर मैदानातला दुसरा इनिंगचा खेळ देखील आपण लगेचच पाहणार आहोत. सभापती चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. टेल इज द कॉल. इट इज हेड. अत्यंत महत्त्वाचा सामना. साईच्या संघाच्या कॅप्टनने जिंकला. टॉस काय निर्णय घेणार? पहिले आम्ही बॉलिंग करू. बॉलिंग. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट या सामन्यासाठी. शुभेच्छा. कारण वेळ आपल्याकडे तितकासा नाही आहे. साईच्या म्हणतं टॉस इलेक्टेड टू बोल्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर धनंजय. थँक्यू सो मच. राजाराम पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. परब काका आपणास विनंती आपणही व्यासपीठावरती यावं. आणि आमच्या घासकोपरीचे केशव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेल्या तुम्हालाही विनंती आहे तुम्ही व्यासपीठावरती यावं. आपल्या घासकोपरी संघाचे घासकोपरी गावातील 40+ जे क्रिकेट चालतं त्या 40+मध्ये आपण नेहमी ज्यांना पाहिलेलं आहेत त्या आदरणीय केशवजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. येत्या शनिवार आणि रविवारी त्या कोपरीच्या मैदानावरती आपण श्री गणेश घासकोपरीच्या माध्यमातून ते 40+ची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहेत. तर ती स्पर्धा पाहणार, पण सध्याच्या घडीला मैदानावरती आपण पाहता सुंदर अशी स्पर्धा सुरू आहेत. लक्ष मैदानावरती टार्गेट ठेवलं गेलं आहे. त्या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं ते मात्र 22. 22 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं आहे. श्रमता दोन्ही संघाकडे आहेत. दोन्ही संघाकडे ॲबिलिटी आहेत, टेम्परामेंट आहेत. सर्व काही गोष्टी आता मात्र मैदानावरती वापराव्या लागणार आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. हलक्यानं मात्र चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न. आता सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती होणार. माहीत आहेत संघाची जबाबदारी काय आहेत, या श्रेणी मैदानावरती काय करायचं आहेत. ह्या दोन्ही गोष्टी रोहित आणि एका बाजूला आपण पाहिलं तर नाडी यांना दोघांनाही माहीत आहेत. अशा श्रेणी काय करायचं आहेत. सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायची आणि क्रिकेटचं बेसिक आहेत ते थोडंसं बेसिक दाखवण्याचा मैदानावरती प्रयत्न करतायत. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर जवळपास धावा आल्यात. इथून मात्र 3 सिंगल आल्यात. तुषार यांना मैदानावरती आपण गोलंदाजी मार्क्सवरती पाहतायत. तुषार बॅकवर्डला गेले, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न हलक्यानं चेंडूला मात्र ढकलून दिल्यात. एक धाव मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेले ती मात्र 4 धावा. माऊली क्रिकेट चषकाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतात आणि माऊली मंडळाचं सॉन्ग आहे ते सध्या यूट्यूबला नितीन गावडे या यूट्यूब चॅनलला टाकलं गेलं. जर कोणाला पाहायचं असेल तर आपण तिथे पाहू शकतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र फटका खेळला गेला आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेल्या आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते मात्र 5 धावा करायच्यात मैदानावरती. 22 धावा टीम नामा बॉईज संघाला माहीत आहे सध्याच्या घडीला परिस्थिती आपल्या बाजूने आहेत. सर्व काही आपल्या बाजूने चाललं आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जास्त काही नाही करायचं. फक्त सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायची. ते मैदानावरती करताना पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलला पुन्हा मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तर वेगाने आले होते बॉलवरती परंतु बॉलला नाही अडवू शकले. षटक संपलं गेलं. पहिल्या ओव्हर नंतर रन आहेत धावफलकावरती 6 करायच्यात मैदानावरती 22. इथून हव्या आहेत 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 16 रन.
थँक्यू. प्रभाग समिती सीचे सभापती कर्तव्यदक्ष सभापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्यावरती नुकताच हे नवीन सॉन्ग मात्र टायटल रचलं गेलंय. यावेळेचा बॉल चांगला पाहायला मिळाला. तिथे मात्र धावचीची संधी मैदानावरती होती, परंतु आपण पाहिलं तर सिंगल मात्र चिकी सिंगल मैदानावरती म्हणता येईल वेगाने घेतली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती आता वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धाबा. सिंगल घ्यायच्या, धाबा आता बनवायच्या. 22चं टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं आहे. समोरच्या संघाला मात्र मैदानावरती वरद विनायक टीमला देखील इथे डॉट आणि विकेट घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा बॅटचा अगदी टोला लागून बॉल मात्र निघून जातोय फाईन स्लिपच्या दिशेने. तिथून मात्र एक धाव प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या धावा 8 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल मैदानावरती घेतल्या गेल्यात. चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु आता तिथून मात्र पुन्हा एकदा 1 रन आहे. ती 1 धाव मात्र संघाच्या टोटलमध्ये ॲड होणार आहेत. धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 9 धावा. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. षटकातील आतापर्यंत विचार केला तर 3, पाठीमागच्या 6 चेंडूमध्ये 6 सिंगल आले होते. आता या षटकातील आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 9. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर विकेटच्या बाहेर जातोय. पंच मात्र नो बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाचा मात्र मारा मैदानावरती पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती अतिरिक्त स्वरूपाने जाऊन पोहोचते ते मात्र 10च्या घरामध्ये. 12 धावांची अजूनही गरज आहे. पुण्याचा बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र हलक्या त्याने ड्राईव्ह केलं गेलं. सिंगल मात्र मैदानावरती पाहायला मिळाले. बाबू आले बॉलला अडवण्याचा प्रयत्न मात्र तिथे करत असताना पाहायला मिळाले. 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण होतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट विरार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं हितेश बाबू यांना. सुंदर अशी फिल्डिंग मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि नेहमीच डोंगरपाडा संघासाठी ज्यावेळी क्रिकेट त्याने खेळलं गेल्यात बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मात्र प्राप्त करणारा खेळाडू म्हणून आपण हितेश बाबू यांना पाहिलेला आहे. फटक्या छान खेळलाय. पुन्हा तर टॅप केलं बॉलला. इथे योग्य परिस्थिती जाणून मैदानावरती बॅटिंग करतात. माहीत आहे त्या शस्त्रांनी काय करायचं आहे. फिल्डिंग जरी अटॅकिंग लावली आपल्या विरुद्ध, मग अटॅकिंग फिल्डिंगच्या विरुद्ध देखील मैदानावरती काय करायचं हे दाखवून देत आहेत. धावफलकावरती लगावल्या गेल्या. संघाच्या एकूण धावा आहेत 12. करायच्यात 22. 10 धावांची अजूनही मैदानावरती गरज आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुण्याचा मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र या ठिकाणी घेतली गेल्यात. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 13 धावा आहेत. आता बनवायच्यात मैदानावरती 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 9 धावा मैदानावरती अजूनही करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 9 धावा होतील नाही होणार याची चर्चा रंगेल. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुपरहिट सॉन्ग. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. अंडरम क्रिकेटमधील आपण पाहिलं तर एक मानाची स्पर्धा म्हणून आपण सध्याच्या घडीला ही स्पर्धा या ठिकाणी पाहू शकतात. महत्त्वाची स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत. आणि विरार आपले जे क्रिकेट असोसिएशन आहे त्या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चालणारी संपूर्ण स्पर्धा आहेत. आणि त्या विरार क्रिकेट असोसिएशनमधील सर्व संघ आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे. 9 धावांची गरज. आकाश घरात आल्यात. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी पहिल्याच बॉलवरती. विकेट मैदानावरती आलाय. मॅच मध्ये कलाटणे आलाय. मॅच मध्ये रोमांच आलाय. पुन्हा एकदा ब्रेकही आलाय. डीजेचं संगीतही येईल आणि मैदानावरती पुन्हा ते येऊयात. थँक्यू. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मुवमेंट आता बदलला गेलाय. 11 चेंडूचा खेळ मैदानावरती असणार आहे. तिथून मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर धावेंची गरज असणार आहे. ती मात्र 9. म्हणजे भरपूर वेळानंतर आता ही मैदानामध्ये आल्यात सध्याच्या घडीला. कारण की या मैदानावरती आता रोज ते असतात ना. मग आजही ते मैदानावरती पुन्हा त्यांची एंट्री होताना पाहायला मिळत आहेत. चला मैदानावरती पुन्हा जाऊयात. 11 चेंडूचा खेळ. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. गोलंदाज रेडी. आकाश. नो नो नो. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर नो बॉल हाताळलाय. 9 वरती +1ही आलाय. मागच्या बॉलवरती आपण पहिलं कमबॅक करताना पाहायला मिळाले, परंतु हा बॉल मात्र खराब हाताळला आहे. 2 धावा इथे मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉलचा खेळ असेल. 11 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावांची अजूनही गरज असणार आहेत. 9+1 एकूण 2 धावा मात्र संघाच्या टोटलमध्ये ॲड झालेल्या आहेत.
फिल्डिंगमध्ये आता मात्र चेंजेस करतायत. आक्रमक क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र रस्त्याचा प्रयत्न आकाश घरत करतायत. जास्तीत जास्त त्यांना डॉट बॉल मैदानावरती आता फेकावे लागतील. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर रितेश होते बाबूच्या अगदी 2 पायाच्या मधून चेंडू मात्र निघून जातो. एकदा मात्र त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळाले. धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. विजयासाठी 6 धावांची मैदानावरती गरज आहे. गोलंदाज आकाशचा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न. तिथून मात्र आपण पाहिलं तर सिंगल आता वेगाने कंप्लीट केले गेले आहेत. 1 धाव मात्र मैदानावरती घेतात. धावफलकावरती जाऊन पोहोचतात 17 धावा. टीम नामा बॉईज टीम आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सुंदर प्रकारे बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली. समोरच्या संघाला कमीत कमी धावेसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला आणि मोठे फटके खेळण्यासाठी पहिल्या डावामध्ये चान्सेसच नाही दिले गेले. त्याचा बहुधा फायदा आहे. त्याचा इम्पॅक्ट मैदानावरती जाणवला तो दुसऱ्या डावामध्ये. खेळण्याचा प्रयत्न फटका छान खेळला गेलाय. पुन्हा मात्र सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. श्रेयश होते बॉलला कव्हर नाही करू शकले. 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण होत आहेत आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात आहे मात्र 18. विजयासाठी अजूनही विचार केला तर 4 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग मैदानावरती करताना पाहायला मिळतात. अनिकेत गाऱ्या नावाने प्रसिद्ध आहेत. अनिकेत नावाने त्यांना कमी ओळखत असतील पण घाऱ्या या नावाने त्यांना जास्तीत जास्त ओळखतात आणि ते सध्या मैदानावरती आहेत. एक स्पर्धा पार पडली होती जिल्हा प्रमुख चषक. त्या स्पर्धेमध्ये घारा 11 हाही संघ आपण पाहिला होता आणि अनिकेत त्या संघाचं नेतृत्व करत होते. ते अनिकेत सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी विरार प्रीमियर लीग पार पडली तिथे देखील अनिकेत यांचा महत्त्वाचा रोल होता. ते सध्या अनिकेत स्ट्राईक एंडला आहेत. नो बॉल आहे. नो बॉलवरती पुन्हा एकदा मात्र तोफा मिळालेला आहे. 9+1 एकूण धावसंख्या मात्र 2 ऍड होईल. धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 20-20. विजयासाठी गरज आहे मैदानावरती धावेंची. ती इथून मात्र 2 धावेंची गरज आहे. गोलंदाज ओहो यावेळचा बॉल आपण पहिला सरळ यष्टांवरती हिट झाला आहे. हिट करत असताना विकेट मिळाला आहे. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. तंबूच्या दिशेने विकेटचं पतन गॉन. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं स्वागत आहे. धावा 20 धावफलकावरती लगावल्या गेल्या ते 20. विजयासाठी आपण विचार केला तर 2 धावींची आता मैदानावरती गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आता मात्र त्यांच्या खांद्यावरती असणार आहेत. परंतु इथून धावा करायच्या तुम्हाला 2 धावा. आकाश घरत पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. नो बॉलवरती तोफा मिळाला होता पण तो षटकारामध्ये कन्वर्ट झालाय की काय. अंपायर सांगतात नो बॉल आहे परंतु नो बॉलमध्ये षटकार देखील मैदानावरती सध्या चर्चा मैदानावरती रंगली गेले आहेत. 3 अंपायर आता मात्र जवळ येत आहेत. चर्चा करतायत. डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल. सध्याच्या घडीला डिसिजन काय आहे याच्यावरती चर्चा होणार आहेत. येस अंपायर चर्चा करा. आपण जे काही डिसिजन आहे ते अंपायर चर्चा करतील. चर्चा सध्या रंगलाय 3 पंचांमध्ये. न बॉल इट्स अ बीमार चेंडू मात्र मैदानावरती आदळला गेलाय परंतु तो षटकारामध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यामुळे आता मैदानावरती एका धावेची गरज असणार आहे. धावफलकावरती लगावलं गेलं त्या मात्र 21 करायच्यात मैदानावरती 1 रन. इथून आता एका धावेची गरज आहे. चला आकाश थोडंसं घाई करा. लीगच्या मॅचेस आहेत. भरपूर मॅचेस अजून होणार आहेत. तुम्हालाही भरपूर साऱ्या मॅचेस अजून मैदानावरती खेळायच्या आहेत. ही विनंती असणार आहे. चला हेमल थोडंसं घाई करा. आपण एका धावेची मैदानावरती आता गरज आहे. सामन्याला जिंकण्यासाठी करायच्यात रन 1. अनेक जण आहेत सध्या उभे पण 1 करायचे. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. तिथून मात्र आपण पाहिलं तर आता काय घडलंय मैदानावरती. डॉट बॉल आलाय मैदानावरती. आता चर्चा पंच आता पुन्हा एकदा मैदानावरती करतायत.
चर्चा सध्या पुन्हा एकदा पंचांमध्ये आता रंगताना पाहायला मिळालेल्या तिथून आपण पाहिलं तर चला मैदानावरती पुन्हा एकदा एक धावेची गरज आहे. 6 बॉलचा खेळ आहे. 6 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच सध्या मैदानावरती घडताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या 2 ते 3 चेंडूवरती बराच काही ड्रामा आहे. तो ड्रामा सध्या मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. आकाचं षटक ज्यामध्ये नो बॉल आले, ज्यामध्ये विकेट आल्या, ज्यामध्ये सिंगल आल्यात, ज्यामध्ये काही एक्स्ट्रा रनही आल्या, परंतु ते एक ड्रामॅटिक ओव्हर म्हणून त्या मैदानावरती आपण म्हणता येईल. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज असताना चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडू बाद एका धावेची गरज आहे. कठीण काही नसतं, स्वतःला सांगायचं असं मैदानावरती करू शकतो, परंतु आता इथून नो बॉल हाताळला गेला आहे आणि हा मॅच आहे तो मॅच मैदानावरती संपलाय. मॅचला जिंकलाय टीम नामा बॉईज. संघानं मॅचला जिंकलेला आहे. अभिनंदन टीम नामा बॉईज. आणि पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम वरद विनायक संघाला. आपण शुभेच्छा देऊयात पुढच्या मॅचसाठी. खेळाडू दमदार राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला. काटईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक